ह्या ऋषींपर्यंत आलोय म्हणजे नेमकं आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलंय त्या सगळ्यातलं अशा आहे. सर हे आता सिक्वेन्सली सांगून द्या ना. हो, सिक्वेन्सनीच सांगतो, 1-2च मिनिटं. गुरुजी एक शंका आहे. विचारा विचारा विचारा. आता पहिल्यांदा आपण जे सृष्टीचं वर्णन म्हटलं त्याच्यात तुम्ही सगळे ऋषी जे 10 ऋषी निर्माण झाले जे सांगितलं प्रत्येक अवयापासून, बरं का, ते सांगितलं. त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये त्या 5 वृत्ती सांगितल्या होत्या, मोह, महामोह वगैरे वगैरे, बरोबर. त्याच्यानंतर मग रुद्राचं सांगितलं. त्याच्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर तुम्ही हे सांगितलं की काय म्हणतात ते सनकादिक ऋषी केले, बरोबर आहे, त्यांनी पण हे केलं. मग असं म्हणजे 2 गोष्टी येतात. आता इथला भाग वेगळा वाटतो, इथला भाग थोडासा अजून थोडासा विस्तारित वेगळा वाटतो. म्हणजे सांगताना आम्ही कुठलं सांगावं? म्हणजे आता तुम्ही जर सांगितलं कर्दम ऋषींचंही पकडायचं असेल तर आपल्याला ते 10 अंगापासून निर्माण झालेल्या गोष्टी तिथपासून सुरुवात केलेली बरी पडते. हे बरोबर आहे का? ते सगळं सांगणं गरजेचंच आहे. बरं. आणि त्याच बरोबरीने आता त्याच्यामध्ये विद्येची जी अधिष्ठात्री देवता आहे सरस्वती, इथपर्यंत आपण आलो होतो का? म्हणजे हे सांगितलं का तुम्हाला सरस्वती निर्माण झाली? हो हो, सांगितले. हां. मग आता एक उल्लेख असा आला आहे भागवतामध्ये की ब्रह्मदेवाला या सरस्वतीबद्दल मोह उत्पन्न झाला, कामवासना त्यांची निर्माण झाली आणि त्यावेळेला त्यांच्या पुत्रांनी त्यांना सांगितलं की कुठलाही पिता आपल्या मुलीबद्दल अशी वासना ठेवत नाही किंवा इथून पुढे कोणी ठेवणार नाही. त्यावेळेला ब्रह्मदेवांना आपली जी कामवासना उत्पन्न झाली होती त्यांच्या मनामध्ये त्याचा एवढा तिरस्कार वाटला की त्यांनी देहत्याग केला आहे, असा उल्लेख आहे. आता देहत्याग केला ह्याचा अर्थ काय आहे तर त्या वासनेचा त्याग केलेला आहे. आणि मग त्या वासनेचं काय झालं तर त्या वासनेचं धुक्यामध्ये रूपांतर झालं, असा उल्लेख आहे. कशामध्ये रूपांतर झालं? दुःख. हां. आणि अंधार हे सांगितलं होतं गुरुजी. हां. आता मरीची, अत्री हे सगळे कसे निर्माण झाले ते सांगितलंय. बरोबर. मग कर्दम ऋषींपर्यंत आलो असणार आपण. हो गुरुजी, सावलीपासनं भगवान कर्दम ऋषी हा. बनले. मग सांगितलंय की आणि मग त्याला हो आणि कामवासनेचा त्याग केला त्यांनी, धुकं आणि अंधार तयार झालं. आणि वेद पुराणाला तुम्ही- पाचवा वेद त्यांचा तिसरा correct, वेद. correct. धर्माचे 4 स्तंभ इथपर्यंत झालं होतं होतं. बरोबर बरोबर. 4 वेद निर्माण झाले, उपवेद निर्माण झाले, हे सगळं सांगितलं होतं. आणि ब्रह्मदेवांच्या शरीराचे 2 भाग झाले, त्यातला एक पुरुष एक स्त्री, ते सांगितलंय. हो, ते पण सांगितलेलं तुम्ही. आणि त्याला शतरूपाचं सांगितलेलं. हां. आणि तुम्ही त्यांच्यापासून जे पुत्र झाले ते सांगितलेलं, त्या कन्या झाल्या ते सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही या बाकीच्या परत दुसरं सृष्टीचं जे वर्णन केलं त्यात 5 आवृत्ती निर्माण झाल्या. त्या पापमय जगोतम, मग रुद्र सांगितलं, बरोबर. रुदन होतो. त्याच्यानंतर मग तुम्ही सनकादिक ऋषीचं सांगितलं. बरोबर. आणि सनकादिक झालं त्यांनी सांगितलं आम्ही प्रजा निर्माण करणार नाही. म्हटल्यानंतर मग त्यांना राग आला, मग त्यांनी शरीराचे 2 भाग केले आणि मग तिथनं मनु झाला आणि शत्रुपा झाले. इथपर्यंत तुम्ही सांगितलं या सगळ्या गोष्टी. बरं, मनु आणि शतरूपा झाले ना. हो हो, सांगितले. येस. आणि मग त्याच्यानंतर एकच मिनिट. 3 कन्या पण सांगितल्या, 3 आहुती, देवहूती आणि प्रसूती. हा, आकुती, देवहूती, प्रसूती. हो. आणि 2 पुत्र. बरोबर. त्यातली आकुती आहे, त्यांचे विवाह कोणाशी झालेत ते सांगितलंय का? नाही. हां. मग आता इथनं ज्यांचं मागे काही लिहिलंय ज्यांनी आत्ता, तर इथनं पुढे म्हणजे मागच्या वेळेला जेवढं झालं होतं तिथनं पुढे सांगतो. त्यातली आकुती आहे ती रुची नावाचे ऋषी आहेत त्यांना दिलेली आहे. देवहूती कर्दम ऋषींना दिली आणि तिसरी कन्या प्रसूती ही
दक्षाला दिली आणि यांच्या सगळ्या संततीनं हे संपूर्ण विश्व भरलेलं आहे असं सांगतात. आता प्रत्यक्ष भागवतामध्ये याच्यानंतर वराह अवताराची कथा येते, पण आपण ती पहिल्या दिवसामध्येच घेतो. त्याच्यामुळे पहिल्या दिवसाला वराह अवताराची कथा संपते आणि दुसऱ्या दिवशी आपण हा जो सगळा कथाभाग आहे तो सांगतो किंवा सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आहे ती सांगतो. त्याच्यानंतर आदल्या दिवशी साधारणपणे जय विजयांना मिळालेला शाप, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष आणि हिरण्याक्षाबरोबर झालेलं वराह भगवंतांचं युद्ध, याचा काय म्हणतात याचा उच्चार करावा, म्हणजे कालच्या कथेची जी सगळी लिंक आहे ती श्रोत्यांना लागते आणि याचं जे रिपीटेशन आहे तर ते टळेल. आलंय लक्षात? हो, मला पण हाच प्रश्न पडला होता की दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे आणि पहिल्या ह्याच्यात ते कसं संधान साधायचं ते आता समजलं. हां, कारण तुम्ही जर तीन वेळा एकूण 3 वेळा हे आलेलं आहे भागवतामध्ये. त्याच्यानंतर भगवंतांचे जे सगळे विवाह आहेत भगवंतांचे जे विवाह आहेत ते सुद्धा 2दा आलेले आहेत भागवतामध्ये. म्हणजे ज्या ज्या वेळेला प्रश्न विचारला गेला आहे त्या वेळेला त्याच्या उत्तरादाखल हे 2 वेळाला किंवा 3 वेळाला पुन्हा पुन्हा आलेलं आहे. तर ते कुठल्या तरी एका दिवशी आलं पाहिजे याची खबरदारी आपण घेतली पाहिजे, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. अशा पद्धतीनं हे सांगायचं. आता मुळात 3 वेळेला का आलेलं आहे किंवा 2 वेळेला का आलेलं आहे तर त्याचं कारण असं आहे, मूळ ज्या वेळेला शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितलं त्यावेळेला जे श्रोते हजर होते त्यांच्यापैकी उग्रश्रवा नावाचे जे ऋषी आहेत, म्हणजे सूत आणि शौनक यांच्या संवादांमधले, तर ते एकदा भागवत सांगतायत आणि मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादांमध्ये सुद्धा भागवत चाललं आहे. त्यामुळे त्या कथेमध्ये मी काय ऐकलं किंवा मी कोणाकडनं ऐकलं किंवा मी हा प्रश्न कुणी कोणाला विचारला होता असं ज्या वेळेला येतं आणि त्याचं उत्तर सांगण्याकरता म्हणून ते जे ऋषी आहेत ते सांगतात की हा प्रश्न देवर्षी नारदांनी विचारला होता, हा प्रश्न विदुरांनी विचारला होता किंवा हा प्रश्न शुकदेवांना परीक्षित राजाने विचारला होता, तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं ते मी तुला सांगतो. आणि म्हणून हे पुनरावृत्ती याची झालेली आहे. आता कर्दम ऋषी यांच्या पोटी कपिल भगवंतांचा जन्म झालेला आहे. हे मैत्रेय विदुर संवादामध्ये येतं. विदुरांनी प्रश्न विचारला की भगवन, तुम्ही जर आत्ता म्हणालात की स्वयंभुव मनु जो आहे त्याचा वंश जो आहे तो सगळा त्याचा विस्तार मोठा आहे आणि त्या विस्तारामध्ये मैथुन प्रक्रियेमधून प्रजेची सगळी वृद्धी झाली, तेव्हा आता मला त्याचे जे पुत्र आहे प्रियव्रत आणि उत्तानपाद या सगळ्यांबद्दल कथा सांगा. आणि त्याचबरोबर देवहूती जी आहे तिचा विवाह कर्दम प्रजापतींशी झाला, तेव्हा त्या सगळ्यांबद्दल मला माहिती सांगा. असे बरेच प्रश्न विचारलेले आहेत विदुरांनी. आणि त्यावेळेला मैत्रेय ऋषी सांगतात की विदुरा, ज्या वेळेला ब्रह्मदेवांनी कर्दमांना असं सांगितलं की तुम्ही आता प्रजा उत्पत्ती करा, त्यावेळेला कर्दम ऋषी यांनी 10,000 वर्षापर्यंत तपश्चर्या केली आहे सरस्वती नदीच्या तीरावर. आता 10,000 वर्ष आपण याविषयी बोललो की
अधिक काळ किती वर्ष केली, मग एवढा वर्ष एखादा मनुष्य जगतो का, किंवा ऋषी त्यांचं आयुर्मान काय आहे, त्यावेळेला भागवतामध्ये जे आलेले आकडे आहेत ते अनेक वर्ष तपश्चर्या केली या अर्थाने आलेले आहेत. तेव्हा त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली आणि त्यांना भगवंत प्रसन्न झालेले आहेत. आणि भगवंतांकडे मागणी केलेली आहे कर्दम ऋषींनी की मला तुमच्यासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. आता हे कथेमध्ये सांगू नका, हे मी तुम्हाला म्हणून सांगतोय, किंवा भगवंतांची प्राप्ती झाली आणि कर्दम ऋषींनी काय मागितलंय बघा, की मला म्हणजे माझ्या पोटी तुमच्यासारखा पुत्र जन्माला येऊ दे. याचं कारण असं आहे की कर्दम ऋषी यांना याची जाणीव आहे, त्यांच्या पूर्वजन्मीच्या काही वासना शिल्लक आहेत आणि जोपर्यंत त्या वासनांची पूर्तता होत नाही तोपर्यंत मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून त्यांना पुत्र व्हावा ही जी त्यांची वासना आहे ती पूर्ण झाल्याशिवाय त्यांना मुक्ती मिळणार नाही. म्हणून भगवंतांकडे त्यांनी या प्रकारे मागणी केलेली. आणि मग कर्दमांना भगवंतांनी सांगितलं की काही काळजी करू नको. मनु महाराज जे आहेत ते त्यांची राणी शतरूपा यांच्याबरोबर तुला भेटण्यासाठी म्हणून येतील आणि त्यावेळेला त्यांची जी कन्या आहे ती तुला अर्पण करतील. तिचा तू स्वीकार कर, ती तुझी सेवा करेल आणि तुला तुझी जी इच्छा आहे की मला पुत्रप्राप्ती व्हावी तर मीच स्वतः या ठिकाणी अवतार घेईल कपिल नावाने. आता कर्दमांची जी कथा आहे ती भागवतात नाही आहे, पण ती कथा म्हणजे मुलगी बघण्याचा जो कार्यक्रम आहे कर्दम ऋषींचा तो कसा झाला आहे तो सांगतो. कर्दमांना माहिती होतं की आणि त्यावेळेला मनु महाराजांना पण भगवंतांनी स्वप्न दृष्टांत दिला होता. असं म्हणतात की तुमची जी कन्या आहे ती कर्दमांना अर्पण करा. त्यावेळेला कर्दम ऋषी आपल्या कुटीमध्ये आहेत. मनु महाराज, राणी शतरूपा आणि त्यांची कन्या. एका अर्थाने ते महाराज आहेत, म्हणजे ती राजकन्या आहे. तर ही राजकन्या वर संशोधनाकरता म्हणून आली आहे. कर्दम ऋषी सुद्धा फार चतुर आहेत. त्यांनी काय केलं, 3 आसनं दिली आहेत बसायला. ऋषींकडे काही टेबल खुर्ची नसते बसायला, सोफे नसतात. तर दर्भाची 3 आसनं दिली आहेत आणि स्वतः करता एक आसन ठेवले. आता आपल्याकडे स्वाभाविक कोणी आलं की आपण आधी त्यांना म्हणतो बसा आणि मग आपण बसतो. हा प्रघात आहे म्हणजे. तर त्याप्रमाणे त्यांनी मनु महाराजांना बसण्याची विनंती केली. मनु महाराज बसले, महाराणी शतरूपा बसल्या आणि ते दोघं बसलेत हे बघून कर्दम ऋषी सुद्धा बसलेत. आणि आता कर्दमांकरता जी वाग्दत्त वधू आलेली आहे ती विचार करते की मी जर या आसनावरती बसले तर तो म्हणजे मला आता ह्यांची पत्नी म्हणून स्वीकार करणार आहे, मी यांना वरणार आहे. तर त्यांच्या बरोबरीने जर मी बसले तर तो या आसनाचा अपमान आहे, ह्या मुनींचा अपमान आहे. पण जर मी बसले नाही त्या आसनावरती
तर तो सुद्धा एक प्रकारे माझ्याकडून ह्या मुनींचा अपमान होणार आहे. त्यावेळेला तिनं काय केलं असं सांगतात, तर तिनं आपला उजवा हात त्या आसनावरती ठेवला आणि स्वतः जमिनीवरती बसली. आणि तिनं हे केलेलं की त्याची जी कृती पाहिली मुनींनी, कर्दम ऋषींनी, आणि त्यांनी ठरवलं की ही योग्य आहे, कारण ती महाराणी आहे, एका अर्थानं राजकन्या आहे, आणि ती आता ऋषी पत्नी होणार आहे. त्यामुळे तिला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कशा पद्धतीनं हे सगळं जीवन जगावं लागेल, तर याच्याकरता ती त्यांनी घेतलेली परीक्षा होती असं सांगतात. आणि ती त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली. आणि त्यांनी मनू महाराजांना सांगितलं पहिल्याच भेटीमध्ये की मी जरी विवाह करता, म्हणजे तुम्ही जरी विवाहाचं बोलणी करायला आलेला असलात, तरी मी अपत्य झाल्यानंतर संन्यास घेणार आहे. महाराणी शतरूपेनं आपल्या कन्येला विचारलं, बाई अजून लग्न व्हायचंय, त्याच्या आधीच हे ऋषी म्हणतायत की मी अपत्य झाल्यानंतर संन्यास घेईन, तर तुला चालणार आहे काय? तेव्हा तिनं अगदी निसंकोचपणे होकार दिला आणि देवहूती आणि कर्दम यांचा विवाह पार पडला. आता त्यांच्या विवाहाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये एक अशी गोष्ट सांगितली जाते की ही अत्यंत सेवेमध्ये तत्पर होती. म्हणजे कर्दम ऋषींची जी दिनचर्या आहे, कर्दम ऋषींनी हिला म्हणजे आपल्या पत्नीला, देवहूतीला कधीही झोपलेलं पाहिलं नाही. याचा अर्थ कर्दम ऋषी जेवढा वेळ जागे असायचे, दिनक्रम त्यांचा जो, त्याच्यामध्ये ही कधी झोपलेली नाही आहे. आणि दुसरं असं सांगतात की कर्दम ऋषींनी हिला कधीही पारोसं पाहिलेलं नाही, म्हणजे तिचं स्नान झालेलं नाही असं नाही. इतकी त्यांच्या सेवेमध्ये तत्पर असायची. काही ठिकाणी तर असं सांगतात की कर्दम ऋषींना विवाह झाल्यानंतर ते ध्यानामध्ये गेले आणि त्यांना अनेक वर्ष त्याचा पत्तासुद्धा नव्हता की आपला विवाह झालेला आहे. आणि तरीसुद्धा ही त्यांच्या सगळ्या ज्या वेळा आहेत, कारण ते ध्यानामधनं काही वेळाला स्थितीवरती यायचे आणि पुन्हा ध्यानामध्ये जायचे, हा जो मधला वेळ आहे त्यांचा संध्या करण्याचा, स्नान करण्याचा, तेव्हा त्या वेळेमध्ये त्यांना जे जे काही लागतं त्या सगळ्याची तयारी ही अत्यंत उत्तम प्रकारे करायची. आणि मग तिच्या सगळ्या एकूण सेवेवरती प्रसन्न होऊन असं सांगतात की कर्दम तिच्यावरती प्रसन्न झाले आणि कर्दमांनी तिच्या इच्छा पूर्ण करण्याकरता एक अत्यंत सर्व सुखसोयींनी युक्त एक विमान तयार केलं असा उल्लेख आहे. या विमानामध्ये काय काय होतं, कशा पद्धतीने ते सगळं होतं, याचं वर्णन आपण वाचा, कारण व्यासपीठावरून फार त्या सगळ्या शृंगाराचं आणि याचं वर्णन करू नये. त्यामुळे ते कशा त्याच्यामध्ये खोल्या होत्या, कसे पलंग होते, काय 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 सुगंधित द्रव्य होती, असा सगळा उल्लेख केलेला आहे. तो आपण एकदा वाचायला हरकत नाही. पण मी कथेमध्ये कधी हे सांगत नाही. एक अत्यंत सुंदर विमान केलं आणि त्या विमानातून हे दोघंजणं विहार करत होते, एवढा उल्लेख केला तरी पुरेसा आहे.
आणि त्यावेळेला असं सांगतात की या विमानातच कर्दम ऋषी स्वतः एक वेगळी कुटी बांधून राहत होते. आणि पहिली कन्या झाली. कन्या झाल्याबरोबर कर्दमांनी आपल्या पत्नीला सांगितलं की कन्या प्राप्त झाली आहे, तेव्हा आता मी संन्यास घेणार. शास्त्रामध्ये पुत्र झाला म्हणजे अपत्य प्राप्ती झाली असं सांगितले. कारण कन्या ही विवाह करून दुसऱ्याकडे जाते, त्याच्यामुळे बेटी परायाधन होत आहे असं जे म्हणतात आपल्याकडे, या अर्थाने. म्हणून पुत्रप्राप्ती असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. भागवतामध्ये असा एका ठिकाणी उल्लेख आहे की एकाच वेळेला तिला 9 कन्या झाल्या. पण काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्या काही अंतराने झाल्या. आणि पहिली कन्या झाल्यानंतर तिनं सांगितलं की तुम्ही संन्यास घेऊ शकत नाही, कारण पुत्रप्राप्ती झालेली नाही. पुत्र प्राप्त झाल्यानंतर तुम्ही संन्यास घेऊ शकता. त्याच्यानंतर एक एक करत 9 कन्या झाल्या. आणि 9 कन्येनंतर 10वा पुत्र झाला. हा 10वा पुत्र म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म भगवान महाविष्णूंचा अवतार. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, त्याचप्रमाणे त्याला भगवद्गीता असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे भगवंतांचा हा जो अवतार आहे कपिलदेव, ह्या कपिलदेवांनी सुद्धा गीता सांगितली, त्याला कपिलगीता असं म्हणतात. सांख्यशास्त्र म्हणजे तत्त्वज्ञान, ह्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी ते परब्रह्म नावाचं तत्त्व ह्या ऋषींच्या पोटी अवतरलं. आणि त्याच्यानंतर यांनी पुन्हा संन्यास घेण्यासाठी म्हणून पत्नीकडे विचारणा केली. तेव्हा तिनं सांगितलं की कन्या जर असेल पोटी, तेव्हा त्या कन्येचा विवाह जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पित्याला संन्यास घेता येत नाही. म्हणून कन्यांचा विवाह झाल्यानंतर तुम्ही संन्यास घेऊ शकता. आणि मग त्या कन्यांचे विवाह कुणाकुणाशी झाले याचा उल्लेख भागवतामध्ये केलेला आहे. त्यांची जी कला नावाची कन्या आहे ती मरीचिला, अनसूया, अत्री ऋषींना, श्रद्धा नावाची जी कन्या आहे ती अंगिरा ऋषींना, हवीरभूजी आहे ती पुलस्त्याला, गती नावाची कन्या आहे ती पुलह या ऋषींना, साध्वी नावाची जी कन्या आहे ती क्रतू नावाचे जे ऋषी आहेत त्यांना, ख्याती नावाची जी कन्या आहे ती भृगूला म्हणजे भृगु ऋषींना, आणि अरुंधती जी आहे ती वसिष्ठांना, शांती नावाची जी कन्या आहे ती अथर्वा नावाचे ऋषी आहेत त्यांना दिली. या सगळ्यांचा कर्दम ऋषींनी विवाह लावून दिला. आणि त्याच्यानंतर कर्दमांना माहिती होतं की आपल्या पोटी जो जन्माला आला आहे खरं तर ते परब्रह्म तत्व आहे. तेव्हा त्या तत्वाची त्यांनी आज्ञा घेतली, त्या तत्वाकडून उपदेश करून घेतला. आणि मग हे कर्दम ऋषी जे आहेत ते पुन्हा तपश्चर्याला गेले. आणि त्याच्यानंतर तपश्चर्या करत असताना त्यांनी आपला देह विसर्जित केलेला आहे.
अशा पद्धतीनं इथे आपण कपिल भगवंतांचा जन्म झाला आणि त्याला जोडून जे सगळं पुढचं कथानक आहे, ह्या कथानकाचा हे कथानक सांगावं, म्हणजे कपिल भगवंतांपर्यंत कसे आलो आणि पुढच्या ज्या कथा आहेत तर त्या सांगताना ब्रह्मांडाची आणि सृष्टीची रचना कशी झाली, कोणकोणत्या ऋषींच्या कोणकोणत्या पत्न्या आहेत, हे आपण व्यवस्थित सांगू शकतो. वाचनामध्ये जर तुम्ही मूळ ग्रंथ घेऊन बसलात तर इतक्या सहज हे संदर्भ सापडत नाहीत. ते अधिकाधिक सोपे करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आता देवहूती आपल्या त्या आश्रमामध्ये आपला मुलगा आहे, एका अर्थाने भगवंत आहेत, पण माता आहे ती भगवंतांची, त्यामुळे त्यांच्या बरोबर राहतीये. काही दिवस मध्ये गेलेत